विजय करणार आहे अशा पांडुरंग परमात्मा हे भक्त वत्साला हे करुणा करा अशा प्रकारे भक्ताची तेवढंच ग्रंथकर्त्यांनी स्तुती केली. परमात्म्याच्या स्तुतीला त्यांनी आरंभ केला. तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकणी मंडित ग्रंथाधरा एवनी स्वामी वदन सुंदरा मम रसनासी सेविका. हे भगवंता हे चक्रधरा हे तिळसुळधरा तुम्हाला माझं वंदन आहे की तुम्ही ग्रंथाच्या आरंभीत या. ग्रंथाच्या या ओळीला तेवढ सुरुवात करीत आहे म्हणून ग्रंथाच्या ठिकाणी तुमचं वास्तव्य व्हावं, तुम्ही या ठिकाणी थांबावं अशा तेवढच ग्रंथकर्त्यांनी त्या भगवंताला याहून असं आवाहन केलं. अगार्थ लिंग प्रकरण रस्व दीर्घ श्रृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस ग्रंथा माझी आदरी का. भगवंता तुम्ही माझ्यावर कृपा करा कारण नवरस आहे नवरस आणि नवरसाने या ठिकाणी भरवून उरलेली कथा आहे आणि त्या नवरसामध्ये छंद तालाचा रस आहे, गंधाचा आहे. अशा नवरसापेक्षा तुमचं या ठिकाणी सर्वात तेवढंच वास्तव्य महान आहे म्हणून तुम्ही वास्तव्य केल्याच्या नंतर हे परिपूर्ण पूर्तता होईल अशा आरंभी तुम्ही असे आवाहन ग्रंथकर्त्यांनी भगवानाला केलं. हे गणाधिपते गणराज मी अबुद्ध वर्ण हे सहज हे परिकृपा करुणी सकळ भोज विकळ आपदा हरी आता. हे गणराया तुला वंदन आहे कारण मी हे ग्रंथ आरंभ केलेला आहे आणि आरंभ केल्याच्या नंतर चालू केला मला जर कळत जर नसलं तर मला या ठिकाणी बेजारी होईल किंवा परेशानी होईल, हैराण होईल. म्हणून भगवान परमात्मा हे गणराया तुम्ही आल्याच्या नंतर कोणतंच विघ्न येणार नाही. नाहीतर ग्रंथ आरंभ केलाय कोणतं विघ्न निर्माण होतं याला सांगता येत नाही. म्हणून गणराया तुम्ही या आणि सर्व आलेल्या विघ्नाला नाहीस करा, ग्रंथ सिद्धीला न्या. हे मोरेश्वरा गणाधिपते सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभे मंगलाकृती आरंभ स्तुती प्रार्थितो. कारण आरंभाच्या ठिकाणी गणरायाला वंदन करावं लागतं म्हणजे मंगलमय कार्य होतं, सर्व तेवढंच कार्य साध होतं. म्हणून हे गौरी हरा हे मोरेश्वरा अशा भगवान परमात्माला गणरायाला अनेक प्रकारचे नाव येतं आणि त्यांची स्तुती करून ग्रंथाला त्यांनी आरंभ केला. तरी सरस्वती कला माणूस सवे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊन सभेत विराजावे महाराजा. गणरायाला वंदन झाल्याच्या नंतर त्याच्या पंक्ती पत्नीचं स्तवन केलं, तिचं नाव सरस्वती आहे. हे माते हे सरस्वती तुम्ही या कारण तुम्हाला येण्याकरता तेवढंच उशीर लागेल म्हणून तुम्ही हंसावर बसा आणि तात्काळ मी ग्रंथ आरंभ केलेला आहे आणि तुम्ही आल्याच्या नंतर सर्व कार्य सिद्धीला नेईन अशा ग्रंथकर्ते सरस्वतीला त्यांनी आवाहन केलं. जी मंगलदायक वाघ भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंस वाघिनी घेऊन येई महाराजा. हे चातुर्य कला कामिनी हे हंसवाहिनी हे ब्रह्मनंदिनी म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी म्हणतात त्याला. हंसावर बसलेली आहे आणि चातुर्य म्हणजे सर्व कला तेवढंच येण्याला कार्य म्हणजे सरस्वतीची कृपा पाहिजे. तिनं जीवेवर बसलं तर सर्व तेवढं चातुर्य येतं, हुशारपणा येतं, बोलायला कळतं. अशा सरस्वती माते तुला वंदन करतो. ह्या ग्रंथ आरंभ या ठिकाणी येऊन तुम्ही थांबा. जिजयने कृपे वाकडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवते कोटी ती माये सर्व गोरटी घेऊन येई महाराजा. कारण त्या सरस्वती आईची कृपा झाली मग कोणी असो देवाचे गुरु बृहस्पती जरी असले तर त्याला बुद्धी देणारी सरस्वती आहे. म्हणून या ठिकाणी हे माते हे सरस्वती तुम्ही या आणि मला या ठिकाणी बुद्धीचं प्रयोजन करा, मला बुद्धी सुचवा, ग्रंथात काय द्यावं ही बुद्धी मला सुचवली की मला आनंद होईल. अशा सरस्वतीला त्यांनी आव्हान म्हणजे बोलवलं, असा आनंद त्यांना झाला. ऐसे पाचारण वचन ग्लानित भावे का सम्यक पाहुन ग्रंथासरी मूर्तिमंत येऊनी वरा लागी ओपीजे. हात जोडून उभा केल्यानं आव्हान केलं म्हणजे गणरायाला बोलवलं, सरस्वतीला बोलवलं. मंजूळ भाषेला तेवढंच मधुर त्यांच्यापेक्षा तेवढंच मंजूरवाणीनं आव्हान केलं, बोलवलं तर देवाला दया येते. नाही तर देवा या म्हणल्याबरोबर देवकारी काम आहे का असं विनवल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी ग्रंथ आरंभे आले आणि त्याच्यावर कृपा केली म्हणतात. सगळं सिद्ध पूर्णपणा पावत ऐसे विनित वचना वरदमुळे हस्ते गंजना स्वसुरी ज्ञाना मिरविले. मग त्यांनी ग्लानी भाकवली, त्यांनी विनंती केली, त्यांनी प्रार्थना
प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याच्या नंतर आले मग त्यावेळेस वाणीला प्रयोजन, शब्दाला प्रयोजन, चातुर्याला प्रयोजन, अशी कृपा झाली की मग तिथं आनंदाला पारावार नाही, असं त्यांनी वास्तव्य केलं. म्हणे महाराजा किलोत्तमा सिद्ध पावेल काव्य महिमा ऐसे बोलून सुशील धामा रजने स्थापिली सरस्वती. मग तेवढंच त्या सरस्वतीला या ठिकाणी स्थापना करीत असताना म्हणू लागलेले होते, हे सरस्वती माते तुझीच कृपा झाली त्या तिलोत्तमेला सुद्या. आणि काही कालावधीवर तिला आपदा आल्याच्या नंतर तिने विनंती केली, महाराज हे माझ्याकडून काम झालं नाही, त्यावेळेस तुमचं परिपूर्ण काही माझ्याकडून विपरीत घडलं तरी सरस्वतीची कृपा म्हणावं, म्हणून आता माझ्यावर दया करा. तर त्यांनी त्या दया केली म्हणतात परमेश्वरानं. आणि जिथं तेवढं वास्तव्य त्या ठिकाणी त्या तिलोत्तमेची स्थापना त्यांनी केली. या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञता अज्ञान तमित सविता विराज जो मोक्ष पदासी वरुणी काज साधका ते विराजवे. आता माझ्या गुरुरायाला वंदन म्हणू लागलेले होते. सर्व साधनाचे सार गुरु आहे, कारण गुरुन मार्ग दाखवला तर त्या मार्गाने जर गेलं तर मोक्ष प्राप्त होतं, म्हणून अडचणच येत नाही कसल्या प्रकारचे. मग गुरुला वंदन जा, म्हणून गुरुला वंदन केल्याच्या नंतर मार्ग दाखवता अशा गुरुला मी वंदन केलं. जो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संगवणी बैसला मौ प्रश्नी लेखनी कवळणी कर संपोटी ग्रंथालागी आधारित से. अशा माझ्या गुरुनं माझ्यावर कृपा केली. गुरु आले आणि आधारानं माझ्या हातात लेखन दिले आणि सांगितलं आता तू लिहायला सुरुवात कर. माझी तुझ्यावर कृपा झाली म्हणून मी लिहायला बसलो आणि ग्रंथ सुरू केला. म्हणतात नरहरी वंशी विजय ध्वज धुंदीराज नाम तयाचे साज तो ही प्रश्न बैसुनी सहज ग्रंथालागी आधारित से. दोंडी सूत हे ग्रंथ लिखाण करणारे आणि त्यांच्या वडिलाचं नाव नरहरी. मग दोंडी सूत लिहिण्याकरता बसले, वज्रासन घातलं, मांडी घातलेली आहे, हातामध्ये पेन्सिल घेतली, दौत घेतलं आणि लिखाण ग्रंथाचं करण्याकरता दोंडी सूत बसले. म्हणतात आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामय चित भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीची या अर्पणीया. आणि ग्रंथ लिहिण्याकरता कसलाही अभिमान नाही त्यांच्या मनाकरता. मी लिहिलो गडे माझ्या मनानं नाही, काही नाही. ग्रंथ आरंभी तेवढं त्यांच्या डोक्यात पायावर ठेवलं आणि पायावर ठेवल्याच्या नंतर सरस्वती मातेची विनंती केली, माते आता बुद्धी द्या, तुम्ही प्रयोजन करा, कारण एखादं मीच लिहायला जर बसलो तर अभिमान झाला म्हणून कदाचित तुमची अवहेलना झाली, ते ग्रंथ पूर्ण होत नाही. म्हणून अशा त्या सरस्वतीच्या पायावर डोकं ठेवलं, असा तिला आनंद झाला. म्हणतात या परिणामी श्रोते संत की तुमच्या ग्रहिता मी अतीत तरी ग्रंथात तरी सुरस नितांत प्रेम भरी दाटवा. ज्ञानेश्वर महाराजांना श्रोत्याला वंदन केलं. ज्ञानेश्वरी लिखाण करत असताना ते म्हणू लागले, आता श्रोत्याला माझं वंदन आहे, कारण त्यांनीच वर्णन करीत असताना म्हणू लागले, श्रोते तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा पिसचे भक्ती म्हणून तुरे बोलावती गंगावती तुरे स्वीकारालती. अशी श्रोत्याला वंदन केलं. श्रोत्याची कृपा झाली की त्यावेळेस काय होतं, सगळंच होऊ शकत म्हणून त्यावेळेस अशा त्यावेळेस श्रोत्याला वंदन केलं, कारण श्रोत्याची कृपा माझ्यावर असावं असं त्यांचं म्हणणं आहे. अहो प्राज्ञिक संत श्रोते, प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हावर नावया बुद्ध शक्ती मज माझी केवी मिरवेल. श्रोत्याला माझं वंदन आहे, त्यांच्या पायावर माझं डोकं आहे, कारण पैशाच्या महादेवाच्या मूर्ती तुम्ही वाचल्या तर तुम्ही साधारण नाही तेवढंच. आणि महादेवानं कृपा केल्याच्या नंतर माझ्यासारख्या पामारला सहज लिहायला येईल ना. अशा प्रकारे त्या श्रोते मंडळीला वंदन करून कथेला सुरुवात केली. परिधन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उमणी कोडे जगा माझी मिरविता. संत मंडळी कशा, आता संत कृपा झाली, इमारत फळा आली, संतांना कृपा केली, तर ते म्हणत नाहीत हे पोरग जसं आईला त्यावेळेस कौतुक वाटतं मुलाचं. मुलानं बोबडं जरी बोललं ते म्हणते माझ्या बाला लटक रागसारखं बोलायला लागला. म्हणून श्रोत्यांना माझ्यावर कृपा केली आणि माझ्या बोबड्या बोलाचा स्वीकार केला. अशा संतांना माझ्यावर कृपा केली. की पहा जैसे कांच मनास सोमकांत ठेविले नाव ते निशब्द लाज सोमास वरोनी बुद्धा धावित से. वनाच्या ठिकाणी सोमकांत एक पाषाण आहे आणि त्याला सोमकांत त्यावेळेस नाव दिलं म्हणतात. पण ते मनाच्या ठिकाणी लाजून लागलेला होता. ते म्हणलं मी पांढरा जरी दिसलो तर माझ्यासारखे तेवढेच निर्मळ अंतकरणाचे माझे सर्जन आहेत आणि ते माझ्या ठिकाणी बसलेत, मला आनंद. तुकाराम महाराज म्हणले तसे, तुम्ही पायरीचे हिरे
मी पायरीचे चिरे आम्ही आणि तुम्ही संत हिरे पाय देतात असं त्या सोमकर्ताला लाजविणारे संत मंडळी आहात. पुंडलिकावरद विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. समस्त मांत श्रोते संत करा सरते आपणा करी. मालूसुत नावाचे तेवढस नरहरीचे मुलगा आहे, धुंडीसूत नाव आहे. ते म्हणू लागलेले होते आता तुम्ही संतांना माझ्यावर कृपा करा आणि मला सनात करा, म्हणजे माझा उद्धार करा. आणि त्यानं तुम्ही सनात केल्याच्या नंतर मला कळणी ग्रंथ लिहिण्याकरता, कारण तुमची कृपा जावं. जशी तेवढंच काशिनीची पिल्यावर कृपा असते आणि पिले वाढते, तशी तुमची कृपा नजरेनं तुम्ही माझ्यावर टाकली, काशिन जवळ घेत नाही, स्तनपान करीत नाही, तसं त्या तुमची माझ्यावर कृपा असू द्या. आणि तुमच्या कृपेनं मी हे ग्रंथ सिद्धीला नेईन, असं त्या धुंडी सुतानं संतांची विनंती केली. या पूर्वी कथा सारा अमृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त, आता हे आपुलते वरदस्त भक्तिसार वदा. हे भगवंता होय, संतांना माझी विनंती आहे. पुन्हा अगोदर मी एक ग्रंथ लिखाण केला, ते म्हणजे भक्तिसार ग्रंथ लिखाण केला आणि ते बी तुम्ही परिपूर्ण नेला, कारण तुमची कृपा झाली. ती ग्रंथ सिद्धीला नेला आणि आता हे नवनाथ ग्रंथाला लिखाण करीत आहे. हे गती ग्रंथ सिद्धीला नेण्याकरता तुमची कृपा असावी. जे संत झाले जगविख्यात, तयाचे महात्म्य वदविले समस्त, परिसारा शकता त्यात ओरल्या असती महाराजा. त्या पृथ्वी तलावर भरपूर असे ग्रंथ झाले म्हणतात. आणि ग्रंथ झाल्याच्या नंतर थोडे या ठिकाणी ग्रंथ राहिले आणि राहिल्याच्या नंतर त्या ग्रंथाचं इथं लिखाण करावं म्हणून मला या ठिकाणी इच्छा झाली, अपेक्षा झाली. कारण बरेच ग्रंथ झाले, नवनाथ ग्रंथ राहिला, म्हणून माझ्या मनात असं आलं की नवनाथ ग्रंथाची लिखाण करावं. ज्याच्या संताच्या पायरत गुरुमूर्ती प्रतापवंत के जाणी, संप्रदाय जगविख्यात जगा माझे स्थापिले. संताच्या पायी मी नमस्कार करतो, कारण काही ग्रंथ झाले तर जगामध्ये प्रसिद्ध झाले, भागवत झाले, रामायण झालं प्रसिद्ध, काही उर्वरित ग्रंथ राहिले. आणि ते राहिल्याच्या नंतर माझ्या मनात अपेक्षा आली किंवा देवाच्या मनात आले देवाची मनात राहिलेले ग्रंथ सिद्धी करण्याकरता कोणीतरी एक अपेक्षित असावा, कोणाला तरी या ठिकाणी बुद्धी सुचावं, म्हणून परमेश्वराने माझ्या कृपा केली आणि त्या ठिकाणी ग्रंथाचं प्रयोजन केलं. ज्या संताच्या पायरत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्याने संप्रदाय जगविख्यात जगा माझे स्थापिले, त्या संताच्या पायी माझा नमस्कार आहे. आणि त्यांनी सर्व संप्रदाय त्या ठिकाणी उत्साह निर्माण करून आला किंवा घडवून आणलं आणि घडवून आणल्याच्या नंतर हे ग्रंथाचं सर्व सार या ठिकाणी समजले गेले. तरी त्याचे सर्व कथा ग्रंथ स्वीकारावे, अवधान द्यावे श्रोते. असो कली माझी प्रारंभ रमापती नवनारायण पाचारे. संतांना माझी विनंती ऐकली, मला बुद्धी दिली म्हणू लागलेले होते. म्हणून या ठिकाणी कवी नारायणानं कलीचा प्रकार निघाला, म्हणजे कलियुग सुरू झालं आणि तिथं नारायणाने या ठिकाणी विचार केला, आता आपण या पृथ्वी तलावर कोण्या तरी रूपाने अवतार घ्यावं. म्हणून त्या नारायणानं नवनाथाची प्रार्थना केली, नवनारायणाला प्रार्थना केली, आता कलियुगामध्ये तुम्ही अवतार घ्या आणि जड जीवाचा उद्धार करा, अज्ञान लोकांचा उद्धार करा. असं या ठिकाणी त्या सर्व संतांची विनंती त्यांनी केली. उद्धवाशया वैसोनी आसनी वैसविला कंकासनी यादवरंद तवते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. बोलविले संत म्हणतात, ते कोण कोण बोलविले तर सर्व जगातले प्रसिद्ध आहेत, उद्धव होऊन गेलेले आहेत. आणि उद्धवाच्या पाठी तेवढंच यादव होऊन गेले, जे गोपाळ आहेत ना त्यांना बोलावलेलं आहे. आता तुम्ही आम्ही मिळून सर्व या कलियुगामध्ये अवतार घ्यायचे, वेगळे वेगळे रूप आहेत. तेवढं उद्धवाला सांगितलं तो आता नामदेवाचा अवतार घ्या. अशा प्रकारे जे संत झाले, आता जेवढे जेवढे संत आहेत त्यांना बदलून अवतार मिळणार आहेत. जनाबाई सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सगळे या ठिकाणी
म्हणून आता ते सांगू लागलेले होते कलियुगामध्ये जड जीवाचा उद्धार करायचा आहे, तुम्ही या ठिकाणी अवतारण व्हा अशी प्रार्थना नारायणाने केली. कवी प्रथम हरे दुसरा तृतीय क्षेत्र शिव चतुर महाप्राज्ञिक कुबज नर नारायण चतुर्थ तो. आता आले म्हणतात कलियुगात कवी नारायण आहे ना ते इथं हरी झाले म्हणतात. हरी दुर्मिळ झाले ना ते चमत झाले. आपल्या आता अवतार घेण्याकरता ह्या पृथ्वी तलावर आरूढ झाले म्हणजे आले. पंचमहाजर पिपलाय ना सहावा अवेरो त्रिया रमापती पाचारोना दृश्य झाले दौलारी. पुन्हा नारायण झाल्याच्या नंतर द्वारकेसह भगवान परमात्मा इथं आले. मग चमश नारायण घेण्याचा करता हवेत नारायण या ठिकाणी आले. हरिने पाचारिता नारायण सोडीचा झाला शासन परमगौरवले आले म्हणून कनकासनी बैसविले. भगवंतानं पाचारणा केली म्हणतात हरीची म्हणजे विष्णू परमात्माची. आणि त्यांनी आपलं आसन सोडलं वैकुंठाचं आणि बोलावल्याबरोबर इथं आरूढ झाले म्हणजे कलियुगामध्ये ह्या पृथ्वी तलावरती आले. कलश वैभव शनाकार मिळवणे सकळ चर्चावार सरिता झाला असं परिकर सोडोपचारे पूजीशी. नारायणानं गौरव केला त्यांच्या भगवान आले म्हणून त्यांनी 16 प्रकारची पूजा केली. 16 प्रकारचे फुलं असते काय असते ना अशी सोडोपचारे त्यांची पूजा केली. आसन टाकलं बसण्याकरता असं त्यांना आनंदयुक्त बसवलं म्हणतात. सकल वशनकार मिळवणे सकळ संभार सरिता झाला सरे परिकर सोडोपचारे पूजेशी. हरीचा गौरव पाहणे बोलते झाले नारायण कोण अर्थ पाचारण आमाशे केले श्रीरंगा. जे हरी आहेत ना त्याचा या ठिकाणी आदर पाहिला भगवान परमात्मानं आणि भगवान परमात्मा बोलू लागलेले होते हरी या ठिकाणी तुम्हाला बोलवलंच ना काय मनाच्या ठिकाणी आपसक असे वैकुंठ दिस विष्णू परमात्मा त्यांना बोलू लागलेले होते. हरी म्हणे महाराजा की म्हणे काम वेदला माझा कलित अवतार घेणे वजा तुम्ही आम्ही चालावे. हरीनं सांगितलं हे नारायण आता कलियुगामध्ये तुम्ही आम्ही मिळून सर्वजण अवतार घेऊ आणि जड जीवाचा अज्ञानी लोकांचा उद्धार करू असं त्यांना सांगितलं. जयशे समुच्चे समेळ्य राजांस जाते उदळी उदळीया तेव्या तुम्ही कृपा करुळी अवतार दीक्षा मिळवावी. भगवंता कलियुगामध्ये आपल्याला कसं अवतीर्ण व्हायचं ते तर सांगता म्हणून लागले ते. आकाशामध्ये आता काही पक्षी दिसतात म्हणतात. पूर्वी कुरकुंच्या जाऊ लागल्या तर आपण म्हणतात कुठंतरी ह्या दाड घालतात. आकाशामध्ये जेवढे राजहंस आहेत ना ते जातात म्हणले कुठं बी या ठिकाणी विहार करण्याकरता म्हणजे फिरण्याकरता खाण्याकरता. तसे आपण सगळे म्हणून या ठिकाणी या सगळ्याचा गोळा करा आणि आपण चर्चा करून ज्ञानदानाच्या गोष्टी करू अशा भगवान परमात्माला त्यांनी प्रार्थना केली. येळ म्हणते जनार्दना अवतार घ्यावा कोणी असताना कोण नामे कोण लक्षणा जगा माझे मिरवावे. भगवान परमात्मानं सांगितलं हे जनार्दना हे नारायणा आता कलियुगामध्ये अवतार घ्यायचं ठरलं पण तुमच्या मनात काय कोणा ठिकाणी कोणी घ्यावा अवतार कसं घ्यावं काय घ्यावं. बैठक बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा भक्ताचा मोठेपणा वाढवितो आणि आपला पणा कमी करतो असा भगवंताचा प्रभाव आहे. म्हणून भगवान परमात्मानं सर्वांची विनंती केली. यावरी बोलते द्वारकाधीश कोण नारायण जो का प्रदक्ष ते मचंद्र ओनी दक्ष जगा माझे मिरवावे. पुन्हा संत मंडळीनं सर्व देवानं सांगितलं सर्व जगदीश्वर म्हणजे सगळं सत्ता तुझ्या हात आहे भगवान परमात्मा. कारण सर्व पोशिलो जगाशी एकलाच आहे. आणि दुसरं उदाहरण सूत्र दोरी तुझ्या हातीनं आम्ही वावल्याच्या जाती. तुम्ही सांगा ना आम्हाला कुठं कुठं अवतार घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे. तर वैकुंठ देश विष्णू परमात्मा आहे तर तिला द्वारकेधीश म्हणतात. कारण दुसरा अवतार कृष्णाचा द्वारकेत राहिला म्हणून इथं द्वारकाधीश असं नाव आलं. हे द्वारकाधीश आहे परमात्मा तुम्ही सांगा ना आम्हाला. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता नारायण जो प्रत्यक्ष आहे ना त्यानं मच्छिंद्राचा अवतार घ्यायचा नारायणाचा असं भगवान परमात्मा द्वारकाधीश सांगू लागलेले होते म्हणतात. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर निर्वे प्रकार त्याचा शिष्य भक्ती द्रुम प्रदुम नामे कानिप सांगितलं दुसरा अवतार म्हणू लागले ते. आता नारायण आहे ना त्यांनी जालिंदराचा अवतार घ्यावं आणि कानिपाचा एक अवतार म्हणू लागले. अशा
पहिल्या जन्मात जेवढे होते ना ते तेव्हाच आता सांगितलं. आता नवनारायण व्हायचे तर म्हणून आता तिघाचे या ठिकाणी नाव आले. असे तुम्ही अवतार घ्या. या पै पंचम पिपलायन प्रक्राम मेवे जगे चरपट जान आविरोत्र दुर्गम मिरवे जे जगे नामी नागेश. पिपलायन नावाचे एक संत आहे. आता भक्ती विजयामध्ये तुम्ही सर्व नाव ऐकले. पिपलायनानं काय करायचं म्हणून लागले तर तुम्ही अवतार घ्या. आता कोणता अवतार घ्या तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी नागेश नावाचा प्रमाण घ्या म्हणून लागले. ते असं तेवढंच चरपट नाटानं घ्या. असं तेवढं ज्याचे ज्याचे पूर्वी तेवढंच नाव आहेत ते बदलून या ठिकाणी अवतार घ्या. असे 4-5 जणांचे त्यांनी नाव सांगते. या परी दुर्मिला त्रिसमर्थ जगी मिरवे देया वरतनाथ आणि चमस नारायण जगविख्यात रेवन नावे मिरविले. चमस नारायण रेवणनाथ अशा आपले आपले नाव बदलून कलियुगामध्ये तुम्ही अवतार घ्या आणि सर्वांचा उद्धार करा. असं एकूण द्वारकाधीश भगवान परमात्मा सांगू लागलेले होते. कलियुगामध्ये जेवढे संत अवतीर्ण झाले त्यांना सांगितले. कारण पूर्वी मी माझ्या संग तुम्हीच होता. राम अवतारात वानर होता, कृष्ण अवतारात गोपाळ होता. आता मी बी इथं अवतार घेणार आहे असं त्यांना सांगितलं. नवा जो करभंजन तो गैन्याशी निर्विनाम. नवा अवतार आहे ना ते करभंजनाचा ना अवतार घ्या तुम्ही. त्याचं नाव गैनी. असे तेवढं जगविख्यात जे संत झाले ना तो अवतार या ठिकाणी घ्या असं सांगितलं. म्हणाले कडपणी वास करणे सांगता मी हे कलिस तरी तमासवे अवतार येतील महाराजा. कारण सांगितलं कलियुग कलीचा प्रकार जास्त आहे. कलियुगामध्ये कलियुगाचं वरदानच आहे. ते म्हणू लागले ते मी देवाचा या ठिकाणी जय होऊ देणार नाही, माझा जय करणार आहे इथं. तरी सांगितलं त्यांनी कलियुगाला मी सांगतो कलियुगा या ठिकाणी त्यांना कसल्याही प्रकारची बाधा होऊ देऊ नको. त्यालाच नाही माझ्या भक्ताला तर तेवढंच कलीनं बी वरदान मागून घेतलं. म्हणले माझ्या अटीत बसलं त्याला मी काही बाधा करणार नाही, त्याला पीडा करणार नाही. अशा कलियुगानं बी वरदान मागितलं ना. मी बी या 5 गोष्टी मागून घेतो म्हणून लागले. आणि त्या 5 गोष्टी त्यानं नाही स्वीकारल्या तर त्याला मी त्याला देणार नाही तेव्हा. कारण तुम्हीच मला अवतार द्यालाय आणि आता तुम्हीच म्हणतात त्याला बाधा कशी. बाधा केल्याशिवाय कसं. म्हणून त्यांनी सांगितलं त्यानं एवढे कार्य करू नका. 5 सांगितले 5 कारण. त्या अजून काही नाव आले नाहीत अशी 5 कारण सांगितली. म्हणाले कडपणी वास करणे सांगता आम्ही केले स तरी तुम्हा अवतार असं हो येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस. पुढे होईल तुलसीदासाने सुख महाराज देव ब्रह्मास कबीर होईल तो. आता सांगायला सुरुवात केली. आता वाल्मिक ऋषी आहेत ना पूर्वी रामायण लिहिलं ना आता ते आता दुसऱ्या अवतारात तुलसीदास म्हणणार आहेत. आणि तुलसी रामायण बी आहे ना तुलसीदास अशा जगामध्ये विख्यात म्हणणार आहेत. आणि तुलसीदासाचा आपण आख्यान सांगितलं महान असा तर भाऊ आहे. कारण त्यांच्या पत्नीनं त्यांना उपदेश केला तुम्हाला एवढा जर देव आवडला तर तुमचं कल्याण होईल. माझ्यासाठी तुम्ही इथं आलात. ही कथा भक्ती विजयाला आता सविस्तर सांगायला आपल्याला टाइमच नाही ना. मग पत्नीचा उपदेश ऐकला आणि नको म्हणून गेले रामायण दिलं त्यांनी. मग असं या ठिकाणी जगविख्यात आहेत ना ते या ठिकाणी तुम्ही अवतार घ्या. व्यासमुनीला सांगितलं आता तुम्ही अवतार घ्या. कारण तुम्ही महाभारत लिहिलं या ठिकाणी भागवत लिहिलं ना आता तुम्ही अवतार घ्यावा बदलून. म्हणून त्यांना सांगितलं आता तुम्ही कोण व्हा कबीरदास व्हा. अशा प्रत्येक या ठिकाणी अवतार बदलून तुम्ही घ्या असं सांगितलं. भक्ती प्रौढी जांबवंत तोनारे हरिवले विख्यात प्रत्यक्ष बलराम भराचा पुंडलिक होईल तो. सांगितलं जांबवंताला म्हणले ते आता तुम्ही सोनार व्हा ना. नर आहे सोनार. सोनारला पांडुरंग पर्वत आवडत नव्हता त्याला महादेव आवडत होता. आपण प्रत्यक्षाला आल्याच्या नंतर तिथं महादेव पांडुरंगाची सेवा करीत असताना महादेव दिसत होता. म्हणून ते म्हणला दोन्ही देव एकच आहे. म्हणून असं ते कबीर महाराजाचा. आणि दुसरा म्हणला ते बलराम माझ्या संग आहे बळीराम कृष्ण अवतारामध्ये मी भाऊ मानला होता पण तुम्ही मी इथं बदला म्हणले. आता तुम्ही आम्ही सगळंच आहे दादा तर तुम्ही मी पांडुरंग होणार आहे तुम्ही पुंडलिक व्हा. कारण आधी पुंडलिकाचं दर्शन आहे मोठ्या भावाचंच आहे. जाणाऱ्यानं आधी पुंडलिकाचं घ्यावं कारण एक अवतार बदलू नाहीत ना. पुंडलिक म्हणून पुंडलिकाचं दर्शन महाभारतातून देवळं म्हणून असं सांगितलं तुम्ही पुंडलिक व्हा. मी प्रत्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर नामे मिरविनाने दगलागिरी पंचानन निवृत्तीनाथ होईल की सांगितलं. आता मी बी अवतार घेणार आहे ना ज्ञानेश्वराच्या महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर.
हे अशा वर्णन नाही ना. मग म्हणले आता माझ्या भावाचा मुलगा लिहायचा, आता माझ्या भावाला मी अवतार देणार सांगायचा त्यावेळेस ते कोणता निवृत्ती नाता त्यावेळेस महादेवाला सांगितलं आता हे शंकरजी तुम्ही आता निवृत्त व्हा. त्र्यंबकेश्वरीला आहेत ना, त्यांना अवतार बदलून घेतला. अशा या ठिकाणी अवताराची नेमणूक तो सांगू लागलेले होते. आणि सत्यनाथ चक्रण तो स्वामीने मिरवेल सोपान जेवगमाया मान मोहन ती मुक्ताई विराजे. आता महादेवाला सांगितलं, आता ब्रह्मदेव उरले ब्रह्मदेव, तर ब्रह्मदेवाला सांगितलं हे ब्रह्मदेवा तुम्ही आता सोपान व्हा सोपान. आणि सासवडला तिकडं समाधी घेतली ना, पण अगोदर हे तिघा जणांना अवतार आळंदीला घेतली. आणि तिघ भावन आदिशक्ती म्हणजे मुक्ताबाई, तिला सांगितलं ना तोशी शक्ती प्रत्येक अवतारामध्ये बरोबर आहे. आता तो बहिणीच्या रूपाने अवतार घ्या म्हणून मुक्ताईला त्या ठिकाणी अवतीर्ण व्हावं लागलं. अशा अवतार सोपवले म्हणतात. या परिप्राज्ञिकान म्हणतो तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दाशी माते रमत जनी जना होईल ती. पुन्हा सांगितलं आता तुम्ही हनुमंता तुम्ही अवतार घ्या आता रामदासाच्या रूपानं म्हणून लागलेली ते. आणि पहिल्या अवताराची कुब्जा होती ना, आता तिथं या ठिकाणी तुम्ही बी अवतार घ्या, आता तू बी अवतार घ्या म्हणाले. तू जनी होय तर जनाबाई म्हणून पूर्वी अवतारामध्ये 3 अवतारामध्ये तिला शापच होता, पण याचा आता 4थ्या अवतारामध्ये तू जनाबाई होशील आणि तुझ्या बरोबर मी काम करू लागलो असं भगवंतानं सांगितलं गेलं. असो चमश करुणे कलित वाढवावे भक्ती महात्मे जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलते प्रश्नाचे. जेवढे नारायण होते ना ते म्हणले बरोबर देवा आता तुम्ही सांगितलं ना खरोखर आहे कडे म्हणले, पण आम्हाला काही विचारायचं प्रश्न विचारायचा आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. म्हणते महाराजा सर्व मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कोण स्थानी केवते होते सांगावे. तुम्ही सांगितलं कौलयुगामध्ये अवतार घ्या, पण आम्हाला ठिकाण सांगा ना, गाव सांगा. आता हे आपले जेवढे गाव आहेत आता तेवढे परळी वैद्यनाथ हे असे, मग आम्हाला ठिकाण नेमून द्या आणि त्या ठिकाणाला आम्ही अवतार घेऊन, कारण तुमच्या हातात आहे सगळं, भगवंताच्या हातात सर्व. म्हणून भगवंताला त्यांनी विचारलं. यावर या बोले प्रत्यक्ष नारायण कवी दीक्षेच्या भविष्य पुराणापूर्वी कथिले परमानंद्याने महामुनी व्यास तो सांगितलं. आता तुम्हाला सांगायला म्हणजे अगोदर मी सांगितलं होतं, कारण व्यासाच्या त्यावेळेस हाताने मी लिखाण केली, सगळी भागवताची लिखाण केली. व्यास मुनीनं लिहिलं ते तुम्हाला बी माहिती झालं, पण विचारल्याच्या नंतर आताही तुम्हाला मी ठिकाण सांगतो ऐका असं भगवंतानं त्यांनी सांगितलं. म्हणतात पूर्वी आगा हे पूर्वी 88 सहस्त्र निर्माण झाले. हे विश्ववीर्याशी ते वीर्य चकोर टाकण्याशी आपाप हे उरले असे. अगोदर म्हणले ते 88 ऋषी झाले. 88,000 ऋषी झाले. ते कसे झाले म्हणून लागलेले ते हे ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. त्यांचा तेवढंच पिता बी ब्रह्मदेवच आई बी म्हणून. आता ह्याच्याबद्दल मी माहिती सांगतो, कारण त्यांच्या वीर्यापासून यांची निर्मिती झाली म्हणायचं. अशा प्रकारे भगवान त्यांनी सांगू लागलेले होते. ओपरे चरव सोयाने असता वीर्य कळाले उर्वशी पाहता ते स्तब्धवेंदिया दुर्निद्रवता आढळत झाले ते भाग. उपरेचे रोष एकदा विमानामध्ये फिरू लागलेले होते आणि फिरत असताना म्हणू लागले ते त्या या ठिकाणी वीर्य तेवढंच पास झालं आणि ते वीर्य पृथ्वी तलावर विस्कळीत झालं, मग पडलं त्या ठिकाणी. आणि पडल्याच्या नंतर त्यांच्या या ठिकाणी कुठं कुठं पडले काय काय पडले याचे 3 भाग झाले म्हणतात. 3 भाग ते ऐका. यमुने काठिया पडताचे झाले त्रिभाग शेवटी 2 भाग तृणापोटी 1 जळी पडेला. 1 भाग पाण्यात पडला म्हणून लागले ते. 2 भाग आहेत ना यमुनेमध्ये म्हणून लागलेले ते एका द्रोणामध्ये पडले. असे 3 भाग त्यांचे उपरिचरच्या विवऱ्यापासून झाले. आसो पूर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तात्काळ द्रोण कुपे जन्मला. परे जळा जो भाग पडिला तो ग्राशीला मशीने. ते यमुनेच्या काठीला जे पडलेत ना त्या ठिकाणी तिथं द्रोणाच्या पाण्यात जे पडला ना भाग ते माशीनं भाग घेतला म्हणून लागले ते. असे विभाग नेमून दिले. ते मश उदरिया वीर्य
नारायण प्रत्यक्षाय जीवदशेषे गर्भ वंशीदशे होत नाही महाराजा. माशीनं ते त्यावेळेस ग्रहण केलं. ग्रहण केल्याच्या नंतर यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला अवतार घाल, पण गर्भवासाला नको गडे. गर्भवासाचे दुःख भारे, 9 मास कष्टावं लागते. नाकी तोंडी किडे भारे, हे पकड प्रकार आहे म्हणाले ते. तसं घालू नको आम्हाला, आम्हाला घालायचं मोकळा घाल. एक आम्हाला कुठे निर्माण करा आम्हाला, परिगर्भवासाला घालू नका असं देवाची विनंती केली त्यांनी. असं या ठिकाणी घडले गेले. तरी प्राधिक कवी नारायण तिने मशदे जन्म घेण्या मचंद्रायशे जगनामाने मिरवावे महाराजा. काय हरकत नाही म्हणून तर तुम्ही या जळात प्रवेश करताना माशाच्या पोटी या ठिकाणी तुमचा अवतार होईल असं भगवंतानं सांगितलं. कारण तुम्हाला दरवर्षाचं कष्ट सोकावं लागणार नाही असं भगवंतानं नेमणूक केली. तरी प्राज्ञिक कवी नारायण ते मत शिवदे जन्मगिनी मचंद्रायशे जगनामान मिरविणे महाराजा. या परे शिव कामावरी कोपुन त्रिनेत्र कडण्याग्न सम केला वसमध्ये न्यायशे ग्रंथ बोलते सांगितलं. पूर्वी तेवढंच महादेवानं तेवढंच राग आला म्हणतात आणि महादेवानं काम जाळून टाकला. हे कशा करता तेवढं त्या रागानं जाळून टाकला म्हणलेले होते. आणि जाळ टाकल्याच्या नंतर 3 म्हणजे महादेवाला 3 नेत्र सांगितले. काम कोण्या नेत्रानं जाळला, 2 डोळ्यांना नाही जाळला, 3रा नेत्र उघडला आणि कामाला जाळून टाकलं. कारण कामानं फसवलं ना. काम या ठिकाणी बद्रिकासन मला महादेव बसल्याच्या नंतर कामानं प्रयोजन केलं तिथं. कारण पार्वती आईनंच विनंती केली होती तिची. म्हणून लागले ते आता तारकासुर म्हणजे मुलगा जन्मावं आणि मुलगा जन्मल्याच्या नंतर हे दैत्य मारणार आहे तारकासुर नावाचा. मग मुलगाच नाही असल्याच्या नंतर पतीनंच समाधी. तर तिथं सांगितलं मी काम करतो म्हणून यांना या ठिकाणी कामानं तिथं महादेवाला जागृत केलं. म्हणून 3रा डोळा उघडला आणि महादेवानं काम जाळून टाकलं. अशी इकडे कथा आलेली आहे. तो परी काम द्रुमण बैसाला आहे प्राशन करून तरी त्याचे जठरे अंतरिक्ष जाऊन जालिंदर नामे मिरवावे. महादेवानं तेवढंच काम जाळून टाकला म्हणाले ते. पण आता तुम्ही त्या ठिकाणी जा आणि जालिंदर असं जालिंदराची उत्पत्ती या परी करा असं सांगितलं. या परी कुरुवंशी म्हणजे नागसत्रे आव्हान केले त्याने त्या वंशी महान पाये भरद्रज वाहकारांना मिरविल मैलागे कले हवन ते गर्भा सांडील द्रिवून यज्ञ कुंडी आदि दिव्यमान जालिंदर जन्मवे या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी नेमिले सहस्रांशी ते वीर्य रेवता त्रिशी रेवे माझे पडेले. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून काही देवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाचं यमुनेच्या वाळूमध्ये पडल्या गेलं. ऋषी 88 जन्माला आले. ते मही ब्रह्मकुशी अग्र आहे रेवती तिराशी ते व्यापुनी जीवदशेशी दे आगामी मिरवावे तो महाराज चमश नारायण रेवन सिद्धे मिरवे नामाने रेवन वेचे झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तिथं वाळूच्या ठिकाणी रेवणनाथाचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव रेवण असं पडलं. ब्रह्मदेवापासून त्यांची निर्मिती आणि रेवणनाथ असं त्यांचं नाव या ठिकाणी पडलं. ते वेळी आणि ग्रेक सर्पिणी अकस्मात मळीता हा प्राशिले तिने निमस्त भक्ष म्हणून ग्राशिले पा. थोडा आवाज कमी करायचा म्हणजे वाहाय आद्या खूप मोठा आहे का? हा 200 उंच. ते एक मेनच करा लालच्या हे इथले ते आलकडतं ते अंगठ्याकडं जरा इकडं हा वय करा बघ. ब्रह्मवीर्य उदरात अंड सुप्तयुक्त पुढे होईल महानात भविष्य जाणून मच्छादरी. ब्रह्मदेवाने या ठिकाणी मंत कामातूर झाले आणि त्यांचं वीर्य यमुना नदीत पडलं आणि ते एका माशीनं त्या ठिकाणी ग्रासन केलं. महातरुच्या पोकरणे तक्षकात पद्मनी नार्य ठेवले प्राज्ञिक ऋषी सूर्या 9 मास लोटले. एक वीर तेवढंच झाडामध्ये तेवढंच पडलं गेलं आणि तिथं एका त्या ठिकाणी सर्पिणीनं ग्रासन केलं. असं त्या ठिकाणी तेवढं सिद्ध नागनाथ झाले. असे याचा जन्म नवनारायणाचा होत आहे. असो या अंडदेव जीवन दशे सगळं वैने मुक्त ते आविर्वत्री नारायण तीर्थ संतरिले महाराजा
विरे अंडज पात्रे सांडूने गेले आहे. हे तक्षक नंदिनी तो वडाच्या पोकरणी अद्यापी आहे महाराजा. तक्षकाची माय म्हणून त्या ठिकाणी तिनं अंडे दिले वडाच्या झाडाच्या खोडामध्ये आणि तिथं त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. असे त्या ठिकाणी नवनारायणाचे जन्म झाले. तरी तेथे या विरवत्र प्रवेश करीत असत पत्र वटसिद्ध नागनाथो तत्र तया देहे मिरवले. वटसिद्ध नागनाथाचा तिथं जन्म झाला. या परे हे मित्र देवे तमत्र संपत्तिया कृपे कृळला चंद्रदती तोरदास्त उकरडा विभूतिया शंचूर्णी मिरवेल. पुन्हा तिथं मच्छिंद्रनाथानं विभूती देईल आणि गोरक्ष त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. अशी ही त्या ठिकाणी कथा पुढील येणार आणि विस्तार होणार आहे. तिथं आता अवताराचं नावच सांगितले नेमकं आणि पुन्हा विष्णार होणार आहे. जन्माला येणार तर ते कार्य करणार आहेत. लहानाचे मोठे होणार आहेत. मोठे झाल्यास त्यांनी भक्ती मार्ग दाखविल. असे त्यांचा जन्माची कथा चाललेली आहे. ते जो नारायण शीघ्र संचूर्णी दक्ष कर्ण गोरक्षय प्रयत्नामी या जगा माझी मिळवली. या परी मरडानी कारण्या सुरवरार्या दक्ष सदनी ते कामलोभे पाक्षाशनिया समारंभे पातल्या. परी दक्षात म्हणजे रूप हट्या नेत्र कटाक्ष पाता प्रमिष्टिया तेने जोंडुनी काम पाठी इंद्रद्वारा दरवले तो. परी तो चतुर्णानी बैसला होता सभास्थानिया कामद्रवता इंद्रवदया परमचित्ती लज्जा तो. बरेच या ठिकाणी आले होते म्हणतात. पार्वतीचं या ठिकाणी महादेवाचं लग्न होणार होतं त्यावेळेस आणि सभा जमलेली आहे. जबान त्यानंतर सभेमध्ये पार्वती आई आल्या आणि एवढं स्वरूप सुंदर होतं म्हणा. तिथं ब्रह्मदेव सर्व देव आलेले होते आणि आल्याच्या नंतर ब्रह्मदेव घाबरून गेले म्हणतात. आणि ब्रह्मदेव ते स्वरूप पाहूनच तेवढंच गैवर झाले आणि या ठिकाणी त्यांचा वीर्याचा पास झाला. ते 60 रेवण प्रमाणे जीवदशा सत्व वालकिल्ले ऋषी झाले. परी एक भागाने वीर्य आहे तैशेचे. ब्रह्मदेवापासून 60,000 ऋषीची निर्मिती झाली. त्यांचं नाव वालकिल्ले म्हणा असं पडलं. अशी ही जन्माची कथा. तेला जेवतोन केसरात सांडिले भागीरथी जीवन. त्यातून एक भाग जाऊन या कुबे बेटे स्थिरावला. त्याच्यातून 60,000तून एक भाग एककडे गेला म्हणतात. आणि ते भाग यमुनीच्या गवताच्या ठिकाणी आढळल्या गेला. तरी ते कुशधरीचे निखळिया रेत भागाचे आहे वेलिया. ते पिपला येन माऊलिया संचारले ते ताईया. टाचे चरपटे झाले रेत म्हणून नाम चरपटनाथ. जगात मिरवणी जगवेकात दीक्षे लागी ब्रह्मविराजावा या पर्या कुंभ बेटाचा हा उदय झाला. ते मित्र कामाचा लुटला. तो गगन पंते विमुख झाला. देवळ्या करुण्या एक भाग घटी पडता. आगर्ष ते उदय झाला तत्वता एक भाग मैवरता. कैलास संदे पातला. तो महाराज कैलास ऋषिया भिक्षा भरतरी वृद्धी भरतरी म्हणता भिक्षा पात्रिया अंगणी ते ठेविले. त्याच्यातले काही भाग ह्या ठिकाणी निसटले गेले. अंगणामध्ये या ठिकाणी एक घडा होता म्हणतात. त्याचं वीर्य साठवले. त्यानंतर तिथं परत तरी असा झाला जे टाचामध्ये रगडलेलं त्याचं या ठिकाणी परत तरी असं. असे बरेच असे नाव बदलू या ठिकाणी अवतार घेण्याकरता आले. तो मित्र रे ते अकस्मात येऊन पडले भरतरी आत. के कैलाशे पाहुणे भविष्यात भरतरी ते तसे स्थापिल्या. तरी ते भरतरी संगती दुर्मिळ नारायण प्रसंगी संचरुनिया घ्या भरतरी नामे मिरवी जया परी हे माच्या उपस्थानिया. देवज ठेवला ते शेन ते सप्तस्वे उदेशे करुणिया. विद्या वीर्याशी ढासळला. ब्रह्मदेवाचं तरी ते एका हत्तीच्या कानात पडलं म्हणतात त्यावेळेस. आणि त्या हत्तीच्या कानात एकाची त्यावेळेस उत्पत्ती झाली म्हणतात. असं त्यावेळेस ब्रह्मदेवापासून यांची निर्मिती झाली. ते वेळे करता तिने पडताची हा बिंदुस्थानी ते काही शेवरी होऊन विभाग मैतळी पडिले.
यावरी तो व्याघ्र झालिया चालता हा बेदले पाऊले तया पासते तुम्ही अवलिया जीवदशाची तैशा गजकरणा हतुकारण प्रशुद्ध मिरवे रेव रत्न तयाच्या नाम विधानिया कर्णपिया हा मिरविले गजकर्ण नाव त्या ठिकाणी त्याला पडले म्हणतात. कानाचा जन्म झाल्याच्या नंतर या पर्याय वृक्षाची हे हातोटी पडता वाळवंटाचे पोते ते क्रदम पुतळा करिता जेठिया विभक्त मंत्रे भविष्याते गोरक्षाच्या हाताने एकदा मुलाबरोबर खेळत असताना चिकूल खेळत होते आणि चिखलाचा म्हणले आम्हाला गाडा करून देईन तिथं भविष्यामध्ये इथं पुतळा करून ठेवला म्हणतात आणि सांगितलं की आता हे गोरक्षाचा त्यावेळेस अमृत संजीवनी होती आणि ते अमृत संजीवनी या पुतळा काढल्याबरोबर तिथं एक निर्मिती झाली बालकाची म्हणलं असा जन्म घेतला. त्याचं नाव क्रदम आहे असं त्याचा जन्म झाला. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानीला पुतळा मात ते करभंजना ते संचारून या जगदीश मिरविले ऐशे सांगून या रमापते संतुष्ट केले नारायण मग परस्परे नामानाम करुनिया उठले ते असो भगवंताशी नारायण पहाते मंदाचळाचे मूळ स्थान श्री शुकाचार्य मादीपाशी जाऊन समाधी हे वरी द्या नव समाधी मेरू पाटारिया 10वी समाधी शुक ऋषीश्वरी असो ते दाई स्थळ शिर्या पुढे येथून निघाले म्हणतात. शेवटला समाधी घेणार आहेत म्हणून लागले ते नवनारायणाच्या नव समाधीत 10वी शुकाचार्याची समाधी मेरूच्या ठिकाणी ही पुढे विस्तारानं कथा निघणार आहे. पण आता नेमणूक झाली हे तुम्हाला सांगितले. या पर्या शुकवीर्याचे कथन भद्रिकास्त्रामी सोम ब्राह्मण रामबाबूशी झाले पतन कबीर तेथे जन्माला ते कथा भक्तिसार अमृत वधविला हे जगन्नाथया अवतार नारायण झाले व्यक्त त्याचे कथन ऐकावे म्हणू लागले. ते एके दिवशी त्यावेळेस भद्रिका आश्रमाच्या ठिकाणी एक सोम नावाचा ब्राह्मण होता म्हणतात आणि त्या ब्राह्मणाचं या ठिकाणी रंबीला पाहिलं देवांगणाच्या स्वर्गातल्या ते बोलून गेला म्हणा आणि बोलून गेल्याच्या नंतर सोम ब्राह्मणाचं द्रव्य निसटलं आणि निसटल्याच्या नंतर तिथं पाठ झालं आणि पुन्हा त्याच्या वीर्यापासून कबीर जन्माला आले. अशा या ठिकाणी सर्व नवनारायणाच्या अवताराची नेमणुका झाली. असो वसुवीर्य दोघी भाग झाला एक मत्स्य प्रशिला तव कवे नारायण संतुर्ण वैला गर्भ लादला वाडीशी. पुन्हा वसूचे या ठिकाणी वीर्याचे 2 भाग झाले म्हणतात. एक भाग यमुनेत पडला आणि यमुनेत पडल्याच्या नंतर ते माशीनं गिळला आणि माशीनं गिळल्याच्या नंतर तिथं आता त्या गर्भात म्हणजे मच्छिंद्रनाथाचा जन्म होणार आहे असं सांगितलं. दिवसानुदिवस नवा सोमचिने लोटिले जलोदास पुढे प्रसूद अंड प्रसूद यमुना जळे व्हावे जो आणि तिने गिळल्याच्या नंतर असे बरेच दिवस गेले आणि तिला एक प्रसूतीचा वेळ आला. तिने एक माशीनं अंड दिलं ते यमुनेच्या काठावर दिलं. तो ते कथावर दिल्या श्री कैलाशी अपर्णा माऊलिया शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मध्ये द्यावाजी. बरेच दिवस झाले महादेव पार्वती कैलासाच्या ठिकाणी आनंद बसले होते. आनंद बसल्याच्या नंतर पार्वती म्हणू लागलेली होती महाराज आता लोकांना गुरु केल्याच्या नंतर मार्ग कळत नाही मग आता गुरु कुठं शोधायचा आहे तुम्हीच मला अनुग्रह द्या गुरु मंत्र द्या आणि काही या ठिकाणी मला कथन करून सांगा. तर त्यांनी सांगितलं काही आपल्याला मनातल्या गोष्टी जर सांगायच्या असल्या तर दुसऱ्या दिक जमत नाही एकांताच्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि बोलावं लागणार आहे तिथं. म्हणून सांगितलं आता पार्वती आता आपलं यमुना नदीच्या काठाला जायचंय आणि काठाला झाल्याच्या नंतर तुला ज्ञानाचा उपदेश करायचा आहे. म्हणून ते 2 जण आले यमुने काठीला. त्यावेळेस त्या पार्वतीला उपदेश करू लागलेले होते ज्ञानाचा. महादेव असे कथा त्या ठिकाणी वर्तून झाली. तुम्ही जपता जो मंत्र तो मल द्यावाजी पवित्र ते नाही कर्मी सजंत सनातपणे मरवी जय. महादेवा तुम्ही मंत्र जपतात ना का तुम्ही कोणाचं तरी नामस्मरण करतात मला कळतं मांडी घालून नाव घेतात. मग काही ना मंत्राचा जे गपचिप करीत होते ते आपण बडबड करून म्हणतात पण ते गपचिप मग ते तुमच्या मनातला मंत्र मला सांगा आणि त्या मंत्राचं मी ग्रहण करील आणि मला तेवढं सर्व ज्ञानाची प्राप्ती होईल असं विचारणा पार्वतीने केला. श्री म्हणे
बाई एकांत ठावा उलट असा जाणं पाहिजे गे. पार्वतीला सांगितलं चल म्हणलं एकांताच्या ठिकाणी कोणी येऊ नये बरं का, नाही तर उपदेश करायला लागलो मग अर्ध्यामध्ये कोणी आलं काय करायला लागलात म्हणलं आपलं राहीन अर्धवट. चला सांगितलं अपर्णा म्हणे एक असताना ते मयूरी शोधू आपण ऐशारे कदा दयागण अवश्य ते म्हणत असे मग सिद्ध करून नंदिकेश्वर हिंडता असताने मयूर सर्वनी वर्तता उमाश्वर हे म्हणे ते येऊन पोहोचले. सांगितलं आता पार्वती आपल्याला नंदी बसून जावं लागणार आहे ना, आता का हुडकायचं म्हणलेस का पायानं जायचंय काय. नंदीवर महादेव पार्वती बसले आणि ठिकाण बघितलं, एकांत ठिकाण समजलं नाही. पुन्हा मग एक ठिकाण समजलं म्हणतात यमुने काठीला. कोणी नव्हतं, घनदाट अशी दाढी होती आणि यमुनेच्या काठीला येऊन पोहोचले. असा आनंद झाला. मग उतरून या नंदिकेश्वर वरून या तिने नंदी ठेवून या तटावरती या ओ तरता उतरून यमुने सरितिया जवळ काठी बैसले. नंदीला लांबच उभा केलं म्हणतात. नंदीला सांगितलं नंदी आम्ही आंघोळ करून येतो, आता स्नान केलं यमुना नदीमध्ये, काठाला आले महादेव पार्वती. तो यमुना एकांत ते मनुष्याची न मिळे एकांत ते ऐशे पाहुणे सुदे एकांत ते सनातेश्वराशी समजले. काठाला आले कोणी दिसत नव्हतं. म्हणजे आता पार्वती हे ठिकाण तुला सांगण्यात जोगे ज्ञानदानाच्या इथं प्रख्यात करू म्हणून तिथं तिला उपदेश करण्याकरता महादेव पार्वती यमुने नदीच्या काठी बसले. परी तो मचौदरात कवी नारायण म्हणून पार्वतीने उदेशिला नाथ मंत्र संजीवनेशी उपदेश करायला सुरुवात केला. कारण ऐक म्हणू लागलेले होते पार्वती आता हे मी शिकविणार आहे. तर संजीवनी मंत्र आहे म्हणू लागले होते. हे अमृतच म्हणायचं. संजीवनी मंत्र माणसाला जिवंत करतं. अमृत संजीवनी आपण शक्तीच्या आध्यात ऐकतच ना, तुम्हाला समजेल म्हणून हे अमृत संजीवनी मंत्राचा मी प्रयोग करणार म्हणून सांगणार आहे. आणि लक्षपूर्वक ऐक आणि सांगायला सुरुवात केलं तर तिथं माशी जवळ आली म्हणतात आणि माशीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते म्हणतात. असं ती कथा झालेली आहे. तिने ते मंत्र उपदेशितात मच्छिने ते होते सत्यता उपदेश शब्द गरिबी तत्वता. मच्छिंद्राने ऐकेला उपदेश करीत असताना सांगू लागलेले होते. ती माशी आली पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते. उपदेश करीत असताना महादेवाचा मंत्र त्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्राने पाठ केला म्हणतात. एकले प्रे ग्रहण स्थिती झाले तेने करुणे ज्ञान प्रगटले. मी तो पण सर्वचे ब्रह्म सनातन उपदेश केला. पुन्हा मी तो पण राहत नाही म्हणून माणसाची लिंता धारण होती. सगळं ब्रह्मदेश दिसतं म्हणून उपदेशानं गुरु केल्यास मार्ग केल्यास तसं महादेव पार्वती म्हणते आता मी आनंदित झाले. असो शिव पार्वती ते पुसत की कैशी जो उपदेशात तू ते सापडेल खून ते माते बोलून जावीन तू. सांगितलं पार्वती ऐकलंस का. पार्वती म्हणली मी ऐकलं म्हणली, पण ऐकलं नव्हतं म्हणतात पूर्ण. म्हणले मी काय काय मंत्र तुम्हाला दिला आता मला म्हणून दाखवा बरं. असं महादेवानं विचारणा केली. ऐशे शिव तेच पोसत ते आदेश मध्ये झाला बोलत म्हणे महाराजा दिनात ब्रह्मोजम वेल. सांगायला पार्वतीच्या शब्दाच्या तोंडातून शब्द निघायच्या आधी तिथं माशीच्या पोटातून सांगितलं मच्छिंद्रनाथानं. दिसले नाहीत काही नाही. पार्वती बोलायच्या अगोदरच ते म्हणू लागले ते महाराज तुमचे मंत्र मी ऐकले. सगळं तुम्ही काय सांगितलं ना ती मी पाठ केलं मी ऐकले. असं त्यांनी माशाच्या पोटातून सांगायला सुरुवात केली. आता किंवा चरण तर आशय स्वरूपे व्रते साकार नाग नव्हे म्हणजे सार ब्रह्मभवनापासून आयशे शिवाय कथा वचन जडे पाय जागटून तो मचा जरे नारायण कवी महाराज समजला. मग दोघं नवरा बायको बोलत असताना काही अपशब्द जाते हसण्या करण्यात जाते तर आणि तिसऱ्यानं ऐकल्याच्या नंतर त्याला लाज वाटते. व्हायला म्हणतात आपण पोरा स्वराने आपलं बोलणं बरं काही पण हे बोलणं ऐकल्याबरोबर चाकाटल्यासारखे झाले.
म्हणले आम्ही दोघंच आहेत एकांताच्या ठिकाणी, एकूण एकाला सांगू लागलो ज्ञानाचं, पण तिसरं कोण ऐकलं गडे हे शब्द, असे महादेवानं चाकाटून पाण्यात बघितलं. मग ते शंकर बोलते झाले त्या ते म्हणते महाराज तो आयशे तरी माझं उपदेशात ते लावला कविराया. परी ब्रह्मज्ञानी त्यांना ज्ञान आहे, त्यांना देवाला कोण आसन कोण ऐकलं याला कळालंच ना. त्यांना बी आनंद झाला. म्हणले ते मी बी ओळखलं कोण आहे तू ऐकलेस तर बरं झालं गडे म्हणले, मला तुला उपदेश करायचा होता. म्हणून कोणी विचारलं त्यावेळेस गुरु कोण, तर त्यावेळेस मच्छिंद्रनाथाचे गुरु आता महादेवच मानत आहोत. कोणी सांगितलं विचारलं तर विचारतात लोक आटपाटानं, एखादा शब्द ऐकायचा ना आडपाटा घालायचा. मग त्यावेळेस इथं म्हणले काय हरकत नाही, तो मग उपदेश केला, आता ते उपदेश मला प्राप्त झाला असं या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं सांगितलं. आणि महादेव म्हणला ते मला बी तुमचा उपदेश करायचा आहे, पण अगोदर आजच मी करणार आहे. मी तुमचा जेव्हा जन्म झाला पुन्हा तुमची माझी गाठ पेडणार आहे आणि पुन्हा तुम्हाला उपदेश करणार आहे. असा आनंद महादेवला झाला आणि मच्छिंद्रनाथाला झाला. परी हे फारच झाल्या पूर्व पुढे ऐका आनंद पर्व, मंत्र उपदेशा गौरव दत्तमुखी करवीन मी. म्हणू लागले ते आता मच्छिंद्रनाथा आता मला गुरुच म्हणतात, पण आता दुसरा गुरु आता तुम्हाला दत्तात्रयाच्या ठिकाणी तुम्हाला उपदेश करेल. आता त्यांच्यापुढे तुम्हाला गुरु मंत्र देईन दत्तात्रयाकडून, आणि अशा मी आमची दोघांची तुम्हाला पुन्हा भेट होणारच आहे असं तेवढे त्यांना आनंदानं बोलायला महादेवानं सुरुवात. तरी तुम्ही जन्म झाली पाठी भद्रिकाश्रमी हवे शेवटे ते दुनिया तो दर्शन भेटे सर्व सामग्री सचिन. मग म्हणले कुठं भेट होणार आहे मच्छिंद्रनाथानं. म्हणले आता तुमचा जन्म झाला की तुम्ही का भद्रिकाश्रमाला या, आणि तिथं आल्याच्या नंतर मी येणार आहे भद्रिकाश्रमाला, दत्तात्रय येणार आहे, मग तिघाची भेट तिथं होणार आहे बरं का, असा तिथं आनंद होईल म्हणता सांगितलं. आशे बोलून आदिनाथ स्वस्ताना गेला प्रणसहित एरीकडे गर्भमाची उतारा ते मंत्र गोकी तसे. मग जे मंत्र दिला होता ना माशाच्या पोटामध्ये घोकणपट्टी करू लागलेली होती ते असं तेवढंच मच्छिंद्रनाथ म्हणले आता आपल्याला गुरु झाला ना, गुरुचा मंत्राची गोकुळपट्टी ते करू लागले. इकडं महादेव आपलं काम ओळखलं म्हणून कैलासाला पार्वती आणि महादेव त्यांचे ते गेले, पण यांनी सांगितलं आता गुरुच्या मंत्राची गोकुळपट्टी करावी लागेल आपल्याला, कारण गुरु मानलंय ना. आता या परे वर्धा पूर्ण दिवस मच्छिंद्र प्रसूर काळ समय सांड सांडून या जळतटास मच्छी गेली जळोदरिया. मग मच्छीच्या पोटामध्ये अंड वाढू लागलेलं होतं. मग तिचे 9 मास झाल्याच्या नंतर त्या माशीनं काठावर येलं आणि अंड त्या ठिकाणी टाकून पाण्यामध्ये माशी गेली. असं अंड सांडून या तिरास मच्छिंदी गेली जळोदास. त्या काही लोटला दिवस यमुना तिरी महाराज होते ते सायंकाळी बकऱ्याची उतरे मांडिया मी नव्हेचा वया यमुना जळिया सहित संसरले. मग तेवढंच असं माशीनं त्या अंड्याची प्रयोजन केलं, म्हणजे अंड दिलं मासे, समजलं तुम्हाला. आणि काही तेवढंच बराच वेळ झाल्याच्या नंतर तिथं एक बगळ्याची तेवढं सर्व या ठिकाणी आले म्हणतात. थवाच्या ठिकाणी आले, सगळे बगळे आले आणि आल्याच्या नंतर बगळा काय करतो माशीचं भक्षण करतं. काही बगळे पाण्यात सरले इकडं तिकडं, पण एक बगळा तेवढंच अंड्याकडे लक्ष देऊ लागलेला होता. असं त्यांनी बगड्यानं त्या अंड पाहिलं म्हणतात. तो अकस्मात मित्र जातटिया अंड शोधते का पाहिल्या दृष्टीया. मग सर्व मिळून चंचू कुठे द्या खाद्य म्हणून बक्षिती ते. बरं काही न पाहिलं काही न पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनी विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर सगळे तिथं आले. खाद्य म्हणजे आता खायची वस्तू म्हणून आले, कारण बगळ्याच्या एका बगळ्याच्या तोंडात किडा बघावा, दुसरे बगळे माग लागते खाण्याकरता मिठी पड. तसं या बगळ्याची खाण्याची वस्तू म्हणून तिथं मिठी पडली म्हणतात. आणि ते आपल्या चोचीनं ते अंड फोडण्याकरता प्रयत्न करत होते. चंचुपोटाच्या वेदवरती ते अंड झाले जर शेतकला शवने सत्वर मयवरती आदळले. वरील शकल पडिल्या मैया खाली शकला बाळ वेज तैसे अंड उग्रता परवैया. एकाएके उतरला. माशांना टोच मारली म्हणतात अंड्याला. आणल्याच्या नंतर अंड फुटलं आणि 2 भाग झाले. एककडचा एककड भाग गेला आणि एककडचा एक भाग गेला आणि त्याच्यातून एक बालक जन्माला आलं म्हणतात.
अशा त्यावेळेस मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ भगवान की जय. आता मुक्तकेशिकाचा मुक्तकेशया भद्र मच्छिंद्र आस्था तमारे तिरात पावला देवर त्या काळी. मग तिथं त्या अंड्यामधून त्यावेळेस बालक निर्माण झाल्याच्या नंतर बाळ रडू लागलेलं होतं. कारण ते जन्माला रडत असतं बाळ. त्या आता बी करतं ना, ते आवाज ऐकला आणि बगळे गेले उडून म्हणतात. बगड्याला भीती वाटली, म्हणले फोडण्याकरता गेलो, इथं काहीतरी असतं. भीती वाटते माणसाला. आपल्याला पाखरू जर उठलं तर भूत आलं वाटतं. मग बगड्याला का भीती वाटणं, त्याला वाटते भीती. आवाज आल्यावर बगळे गेले उडून आणि तिथं बाळ रडू लागलेलं होतं. आणि रडत असताना म्हणतात तिथं कोळ्याचा धंदा असतो मासे धरण्याकरता. आणि त्याला वेळ काळ नसतं. त्यावेळेस आपली होडी तयार करायची, मासे पकडण्याकरता जायची. दिवस मावळाच्या टायमाला तिथे एक देवर आला म्हणतात, कोळी आला मासे पकडण्याकरता, असं त्यावेळेस झालं म्हणतात. तो देवर कामिक नामासोबत पाहता अंड शक्तिका प्रगट तो अंतरत नाही ते कुठं बाळक रमलेले केला. त्या कोळ्याचं नाव त्यावेळेस असं नाव आहे की कामिक नाम त्याचं नाव आहे. त्यावेळेस असं त्याचं नाव आहे. असं त्यांना आला आणि बघितलं. ते म्हणला आता इथं बाळ दिसायला गडे म्हणला, आणि एवढं सुंदर बाळ काय म्हणला, इथं काय नाही म्हणला दुसऱ्याचा प्रकार. कारण कोळी लोक भिल्ल लोक धट्ट असतात, दुसरे भिवून पळतात. पण ते म्हणला हे दुसरं नाही म्हणला, ते वनदैवता नाही, भूत नाही, काही नाही. हे सुंदर बाळक दिसतं, गोरगोमट दिसतं, नाग डोळे परिपूर्ण आहे. हे कोणाचं बाळक असणार आहे? अशा प्रकारे त्याला त्या कोळ्याला या ठिकाणी चिंता पडली म्हणतात. देखीला परिदोषविधा परिचित्ती दरवली मोह चिंता बाळ कोशय तत्वता याचे बक्षीला कोणी सावध. त्यांनी सांगितलं आता ह्याला सोडून जायला जमणार नाही. कडे कोणाचं असं कोणी टाकून गेला असं, ह्याची आई सोडून गेली असणार आहे. बरं आपण याला सोडून जावं तर त्यावेळेस त्याला खातेन ना, लांडगे खातेन म्हणलं सावज कोणी येते याला खातेन किंवा कोले वाघ भक्षण करते. म्हणून ह्याला आता ते ठेवायचंच नाही, आपल्याला घेऊन जायचं घरी. ऐसा उदय होता शेत्या दे शब्द कुसुमा सांडित्या के महाराज कामिक मूर्ती बाळका तेने ही सदना ते. आणि आकाशवाणी झाली म्हणून. आकाशवाणी झाल्याच्या नंतर सांगितलं हे कोळ्या तू मनात चिंता करू नको, हे भूत असन काही नसन काही नाही म्हणू लागले. त्या बाळाला घरी घेऊन जाय, हे नवनारायणापैकी एका नारायणाचे म्हणू लागले, तुझं नशीब, त्याला इथं ठेवू नको. अशी आकाशवाणी झाली. अरे हा कवी नारायण मच्छिंद्र पावला जन्म परी मच्छे असे जाते नाम जगा माझी मिरविका. अरे हा दक्ष योगी द्रोण जेटिया तारक नाव कामळी पाट्या तरी संशय सोडून या कुठे सदा नाही महाराजा. महाराज म्हणाले ते हे कोळ्या तो आकाशवाणी म्हणू लागलेली होती, तो ह्याला घरी घेऊन जाय, कारण हे तारणार आहे. भाऊ समुद्रात माणसं अडकले म्हणतात गुरुच्या अवघानं नामा म्हणे तरलं तरुण आता उदरलं गुरु करपे, म्हणून हे तरुण नेणारे म्हणला. ते जशी नौका पाण्यात ते नावडी तारत आणि पलकडच्या काटाला नेतं. मग इथं ज्या अज्ञानात माणसं गुरपटलीत ना, याला तारून नेणारा जन्माला आलं बाळ, असा हे महान असा विख्यात होणार आहे. त्याला घरी घेऊन जा असं सांगितलं म्हणतात. आयशे देव आणि उगवरत्न कर्णपुटे होता वशन मग ते दड करून या जतन हृदय संपुटते पाळी तसे संशय सुटला. कारण कोणाचा आसन काय आसन आपण कसं न्यावं काय आकाशवाणीनं सगळं सांगितलं. महाराज हे दुसरं म्हणू नको, हे तुझं पुण्य आहे. म्हणून त्यानं बाळ असं घेतलं, उचललं आणि हृदयाला मारलं म्हणतात. आपल्या पर्वामध्ये घेतलं आणि बाळ हृदयाला मारलं. महाविश्वासे पाटिया आधीच नवजयंदे फुटिया आनंदाशिया आपार गाठी आनंद पाहते हिलावर. आधीच त्याला लेकूर बाळ नव्हतं म्हणतात. आणि पुन्हा आनंद झाला म्हणला, बरं झालं कडे म्हणलं आपल्याला देवानं देऊन दिलं, आनंद झाला. जैसे पायाचे पाहते ग्रस्त शर्करा हो तुम्ही श्री जाते गोडपणाचा भाग अमृतिया वाढता जाईल. हे दरिद्र्याचा सुरवाड किमी पोटी राजहंस हे गज सुंदाची माळा गिरवेत सुखा वाटेल जाणावा. मग ती म्हणणार असं बरंच सुख मिळणारे म्हणू लागलेले होते. काही काळानंतर एका हत्तीच्या सोंडामध्ये माळ घेतली होती म्हणतात, एका मुलीचं वरण करण्याकरता.
आणि ते लोक म्हणला ही माळ माझ्या गळ्यात म्हणले तशी या ठिकाणी माझ्या या ठिकाणी गळ्यात पडली. किंवा मी कुठं हुडकीत गेलो ना मला अमृत सापडलं, वृक्ष सापडला, कोणता ते तेवढंच कल्पवृक्ष मला सापडला, असा मला आनंद झाला. तेव्हा दरे सुरवाड म्हणी पेटेले राजहंस ते सुंडे माळे गिरवेस सुख वाटे ते जाईल किंवा वंशवृद्धी हे शून्यमय चिंता काळी नाशी आहे तैसा सुमित्राचा होय उदय मग ते चिंता काशय चिंताच हारली म्हणलं. आपल्याला वाटलं तर लेकरू होते का नाही की वंशवल्ली वाढते का नाही की, पण म्हणले का देवाच्या मनात आल्याच्या नंतर म्हणलं जसा रात्र झाली अंधार पडला सूर्याचा उगवण प्रकाशाला काय कमी, आता म्हणले माझं भाग्यच उदयाला लेकरू गोसल मला पोरग, असा त्याला आनंद झाला. अरे तरी कवडीसाठी विचिता प्राण तो माणूसची लादला सुदन के सत्य भाषे ते सुगम मानून चित्त जडे चिंतनाकडे मग वर्णन करायला सुरुवात केली. म्हणलं ते मनुष्य पैशा फिरतं म्हणतं. आता रुपया भेटणं रुपयावर काम करतं, कवडीसाठी फिरता का, कवडी म्हणजे कवडी मोल नसती. मग त्याला एखादा हांडा जर गवसला तर त्याला आनंद होता म्हणून ते. एखादा म्हणला आपला मला ज्ञान प्राप्त व्हावं, मग त्याला सगळं ज्ञान शास्त्राचं पाठलं, त्याला आनंदाला पारावंच नाही, तसा मला आनंद झाला. तो पेवशाचा अनुकूलता गोडी सुखाची उदय होता महावचनता नाशिले आम्ही नासता प्रवेला गेलावे काश ने कवचे संपुष्टिया नाही नाहीला बाळू जितिया हृदय भावने कामे गोटिया सदनिया निले तयातिया शारदा मे सुंदर नारिया उपेद झाला ते का करी म्हणे साधनिया वंशधारिया श्रुत मेरी लोकात आला घरी. त्याच्या पत्नीचं नाव शारदा आहे म्हणा, आणि शारदेला त्याच्या पत्नी नावला ते सारदे. आपल्याला आता आनंद झाला इथं, आता आपल्या वंशाची वल्लीच वाढली म्हणून लागले ते, आणि आता हे बाळक आपल्याला देवानं प्राप्त करून दिला. की पाय पूर्ण बरवसा की राधा त्याने कर्ण जैसा तो पुढे राज म्हणतोसा जगा माझी केला वनी म्हणू लागलेले होते. पूर्वी दुसरा म्हणू लागले होते. जसं सूर्यानं या ठिकाणी प्रभावानं कर्णाचा उदय दिला आणि कर्ण सर्व उदार झाला म्हणतात सर्व देशात. त्याचं नावच उदार आलं तेवढंच. कितीतरी अडचणी आल्या तर उदारता सोडली नाही. सांगितलं होतं म्हणे एक जणांना, गुरुनं सांगितलं होतं कानातले कुंडल कवच देऊ नको, आणि ब्राह्मणानं मागितलं म्हणतात, कोणी म्हणता मला याला उदार करणं म्हणतात. तसा या ठिकाणी उदारवर्तीनं आपल्याला देवानं मुलगा दिला असं वर्णन त्यांनी केलं. त्याने भाग्य उदय सर्व सुख हे पवळविले आहा बाळा अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. हे बाळक जन्माला आले ना, हे मच्छिंद्र जन्माला आलेत म्हणलं. ते मोठा झाल्याच्या नंतर मोठा महान कवी होणार आहे. कवी म्हणजे लेखन करणारा किंवा सर्व अध्ययन करणारा, जगाचा उद्धार करण्याकरता हे नारायणाचा अवतार आहे, आणि याचं नाव या ठिकाणी मच्छिंद्र पडणार आहे अशी आकाशवाणी मी ऐकली आहे. मग तो कामिका हाती सुडाळ सुद्धा रत्नाच्या रमापाता मग आनंदली शारदा बाळ कवळे काशने आणि आशने दरिताची पयोदर पाय दाटल्या बरोबर तैशा सोमतेजाच्या कर्या सोमकांत दरवले. इथं वर्णन दिलं म्हणून शारदेनं तेवढं बाळ घेतला आणि हृदयाला लावल्या बरोबर स्तनातून तिला दूध फुटलं म्हणतात. देवाची करणी ना, म्हणून त्यांनी ती बाळ माझंच आहे असा स्वीकारला आणि त्या बाळाला तिनं स्तनपान केला. असो गोष्टाचे मंडन अष्टया भावाचे होता सांगोपान मग बाळा जठरे पिंड्या ज्ञा पै पाजुनी हसोकारी अति स्नेहाचा उगवाण्या बाळांका करुण्या वर्जने सप्त कशी गाजण्या स्नाने पालकात हलवी तसे. आनंद झाला म्हणता शारदेने पायावर त्याला आंघोळ घातलं, त्याला नाव घातलं आणि गंध काजळलेलं आणि पुन्हा पाळण्यात टाकलं म्हणतात. असा शारदेला आपलाच मुलगा वाटत होता. आता गौसल्याला तिला वाटत नव्हता, असा तिला आनंद झाला. आदेश नामे शारदा त्यावरी आपत्याची काना ते बाळमोहाची कामा द्रवला कोणी हदी वर्णाविया आदित असता अमर विलिया त्यावरी प्रजन वृष्टीवरले मग ते लावले लावला उपाय कोणाशी वर्णाविया. आधीच म्हणू लागले ते टवटवीत एक वली आणि पाऊस पडल्याच्या नंतर झाड फुलून दिसतं अशी ती शारदा फरफुले दिसलाय. नाराज म्हणत नाही ना, आधी मन नाराज होतं तिचं, पण आता ती आनंदित झाली. ऐशेपुरी आनंद स्थिती दिवस लोटता काही मिळते 5 वर्षाची वया ऋती मच्छिंद्र मिरवला. बघता बघता 5 वर्ष झाले म्हणतात. मग म्हणले आता बाळ तर मोठं झालं, 5 वर्षात झालं,
असा तिला आनंद झाला. तो एके दिवशी शुद्धेने उदय भूमिशी पितामहे तुम्हाला द्राशे झाला जाऊ मच्छिंद्रा. कोळ्याला आनंद झाला. म्हणला आता फिरायला आपलं पोरग इकडं तिकडं गावात हे. म्हणला चला आता पोराला आता सवय लावा कामाला आपल्यासारखी. म्हणून त्यांनी सांगितलं आता चला आता आपल्या बरोबर जायचं यमुनेच्या काठीला कामाला आपल्याला मासे धरायला जायचं सांगितलं. आणि पोराला घेतलं. शारदा म्हणली आता बाळाला नेतात का तुम्ही सांगा. न्यायचं म्हणलं आता त्याला सांगायचं ना मार्ग. मग ती म्हणली जा काय हरकत नाही. मच्छिंद्राला घेऊन यमुनेच्या काठीला अवश्य म्हणले. मच्छिंद्रात क्रतांत घेतिरा एक मग जळ हृदय संतोनी हातात मच्छिंद्र बाळ आवानी तसे. मच्छिंद्रानं सांगितलं काय हरकत नाही बाबा मलाही वाटायला यावं घरी कटाळा आला असं म्हणलं. त्याला आले नदीच्या काठाला. मग त्यावेळेस त्या कोळ्यानं त्या ठिकाणी जाळं फेकण्याकरता पाण्यामध्ये प्रवेश केला. तर जाळ्यात मीन झाडी आतले एवढे करणं कुठे या बाय काढता कामी जेटिया परी मीना ते सोडी तसे. ते कामिक नावाचा त्यावेळेस कोळी आला आणि जाळं फेकलं म्हणतात. आणि जाळं फेकल्याच्या नंतर मासे आले. मासे आल्याबरोबर ते बाहेर फेकतात मासे आणि पुन्हा इसून घेतात. असे त्यांनी जाळं बाहेर फेकलं. त्या जाळ्या वाटत त्यावेळेस मासे बरेच बाहेर आले. माशाद्रे म्हणे सुत उत्तमा वेचून साठे यामिना आयशे नाही कामे पुन्हा जळा माझे संचरले. सांगितलं त्या पोराला पोरा आता हे मासे येच आणि मासे इथून आता इथं गटुड्यात बांधून ठेव सांगितलं. पुन्हा पाण्यामध्ये मासे धरण्याकरता तो कामिक गेला म्हणतात. ये रेकडे मध्ये राधा मेना देखता तो ददात म्हणे वातोळ कुळा गात कामिक दात मांडीला. मासे तर पड लागलेले होते आणि तर पडत असताना ती म्हणू लागलेले होते हे माशाचं कुळ तर माझंच आहे ना मग कुळाला माराव का मी माळू नये म्हणून लागले. ते कुळाचा कसा घात करावा कारण मी माशीच्या पोटी जन्म घेतला हे मासे माझे सोयरे धायरे आहेत ना. मग सोयऱ्या धायरेला जात सगळा कसं मारावं. आणि बापानं सांगितलं परी म्हणले मी मारणार नाही बाबा म्हणले आता ह्या माशाला. असा विचार मच्छिंद्राला पूर्वी येत असते की मातुला कुळा रक्षिले आपुले पातोनी बाळ्या रावोदनी पात्रावडे ना कुळा वाचविले. म्हणले पूर्वी मला माहिती ना ज्या जन्मजयानं तेवढं शेदने केला आणि सर्प सगळे मारून टाकायचे ठरविले होते. पण आस्तिक जन्माला आला. म्हणला आता हे माझे माम आहेत कसे यायला मरू द्यावं. आस्तिकानं यज्ञ थांबवायला लागला. ब्राह्मणाचे मंत्रच फुटले असं केलं. मग एक मासे वेचून या प्रवाह मिळवी कामी खाते हादरची पाहून प्रमाचे ते शोभला म्हणे प्रमा बाळक पेटला मिने हेवड वनाळ देवी कामिका क्रोधी प्रबळ हृदया माझ्या धडाडे ते हे मेघ मंडळीचे दाटी चपळा पडते तेजस्वी तैसे धडाडून या क्रोधपोटे बाहेर आला तत्क्षणी मच्छनाने सगळे मासे माझा सोडले म्हणतात. सगळे मासे सोडल्याबरोबर त्यानं बघितले पाण्यातून त्या कोळ्यानं राग आला म्हणतात. एवढा राग आला की हीच कडकाडावं आणि कोणालाच येत नाही तसा त्याला राग आला पाण्याच्या बाहेर आला म्हणतात. मग मेंढा मांडते दाटी चपळा पडते ते जराशी तैशी धडणीय क्रोधपुटी बाहेर आला तर दक्षिणी ते मच्छिंद्र मुखमंडन सो गोष्टी केली ताडणं म्हणे जळवदरीचे काढीत आम्ही बहुश्रम झाला अशी आल्याबरोबर मच्छिंद्र म्हणाले ए पोरा मच्छिंद्रा मला किती प्रयत्न लागले मासे बाहेर काढण्याकरता. जाळं फेकणं ते जाळं ओढणं आणि बाहेर काढलेले मासे तू फेकून दिलेस माझा काय उपयोग आहे म्हणून राहिले असं त्या मच्छिंद्राला. तरी हे पुन्हा जळवदर्या मच्छिंद्र सोडणे कसे बेकार्य काशीलया अवधारा ते बेग मागुनी जाशील. पुन्हा गेले तर पुन्हा मच्छिंद्रानं माझा सोडले. पुन्हा राग आला म्हणून लागले ते भीक मागून खाशीन हे पोट बांधायचा धंदा आहे. हे मासे काढायचे विकायचे जेवायला घ्यायचे पुन्हा आणि हे जर करायचं असलं तर गावात भीक मागशील का भिकारी होशील असं त्यांनी उत्तर दिलं. आयशा आहे कोणी कामी गोचना मनात मच्छिंद्र करिया करी हे बोलणे म्हणे सर्व पवित्रपेक्षा जाणे दोषे अशी काही नशे. भीक मागून खाते म्हणल्यास मच्छिंद्र म्हणून लागले हे तर सगळ्यात उत्तम आहे म्हणून लागले. ते भीक मागून खायला बरं आहे काय हरकत नाही म्हणून लागले. आपल्याला आता उपदेश झाला बापाचा असा विचार केला. तरी हा आता उपदेश आरंभापेक्षा पात्र एरीकडे जळू असं कामिका ते संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ द्रष्टे चुकवणे गमन करीत भ्रमण करीत हा देतवनाथ सुडाळ जगादेश जसे म्हणले आता आपल्याला भीक मागून खायचं सांगितलं उपदेश झाला बापाचा.
आता भीक मागायची, पण आता मी भीक मागायला जातो म्हणलं हे जाऊ देणार नाही, कारण माझं नाही प्रेम जडलं आता याला. म्हणून तिनं पाण्यामध्ये गेला आणि त्याची नजर चुकून मच्छिंद्रजी पळाले दाट झाडीमध्ये. त्यावेळेस जाऊन गपून बसले. ते त्रिवेगा सुशीमत मात्र दृष्टी दैतवनात लोटता का हा बाळा उठ देऊन तप करीत शेया वायू करुण्या वक्षण दृष्टी कर्ण देऊन दान वाचा करुण्या कृपा कृष्णार्पण करी भजनी मिरवला. वनात गेले म्हणतात आणि म्हणले आता मला तपश्चर्या करायची, अशी तपश्चर्या करायची की दोन्ही अंगठ्या उभा टाकायचं आणि वर बघायचं, भगवंताची तपश्चर्या अशी त्यांनी आरंभली. शरीर क्लेश देवनी दान ईश्वर वेद तन्मन प्रमाण तेने हे अस्ति पंजरा करून त्वचा दिव्य मिरवित शेतो बक्षिले काळ मास परी लागण लागे असे तोचेस मास बक्षुने सकळ भागास अवलद सकळ आटिल्या नेत्र फिरवूनिया झाल्या वातिया दिसू लागले हे कर्णपाटिया सकळ तेजाची आटली ज्योतिया महागोर तपानिया त्वचा झाली होऊन शिरले चांगलपणे सर्व अंग गेली वाळून कष्टापरी मिरवित शाय शेकले सारंभित आरंभिता मचंद्र जातवाद तेने तेथे अकस्मात आत्रिनंदन पाताला तपश्चर्या झाली म्हणून शरीर ग्रस्त झालं, डोळ्यातच प्राण उरला, काळेने शरीर झालं आणि पुन्हा तेवढंच तिथं आले म्हणतात. ते कोण आले? दत्तात्रय आले. हे दत्तात्रय म्हणजे आत्रीचा मुलगा आहे, इथं वर्णन आलं. आणि आत्री मुनीचा मुलगा दत्तात्रय आले आणि म्हणले आता भक्ताला भेट देणं गरजेचं आहे. आता याची तपश्चर्या पूर्ण झाली. संचोरणी देवालया सविता मारवे हे दक्षदामया करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका पनिवेशना रुंडमाळ कैलास नायका आग्नदाना कामांतका वृषभ करुणिया महाराजा हे सकळ दानवंतका देवादिया उमाकांता प्रळय रुद्र त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा हे शंकनाम देवानिया पंचवक्त्रा त्रिननिया भस्मधारणा कुमार म्हणिया नरक पात्र विराजसे आयशे तवनी वागोत्तर दत्त्यार पेला माळ करुणा तेने संतोषनिया कामधन प्रदक्षपणे मिलीला. दत्तात्रय आले, दत्तात्रयाने स्तुती केली, हे महादेवा या म्हणू लागलेली त्या आणि तुम्ही आम्ही मिळून त्याला उपदेश करावा लागणार आहे. मग त्यांना तशी स्तुती वाचले, हे महादेवा त्रिशूळधारी, हे भगवंता कामधना अशी स्तुती केली. महादेवाला कैलासाला समजलं. प्रत्यक्ष उमाकांत नयनी हे झालं दत्त. मग आलं म्हणे प्रेमयुक्त निकटाय बसवला योग समाचे सगळं भरता शिवपुस्ता झाला दत्ता. तेने सांगून शवाता शव श्रुता कुशीले आले. त्यावेळेस दत्तात्रयाला विचारणा महादेवानं केली, का म्हणून बोलवलं? त्यावेळेस विचारल्याबरोबर दत्तात्रय महादेवाला बोलवते. या पर्याय बोलता झाला दत्त. केवद्रिक आश्रमिका अनुभवत ते महाराज दृष्टी व्यक्त मध्ये हे करा कृपाळ व्हा मग अवश्य म्हणून वार म्हण ओवळता पाऊस आलेले कानन तेवढे वासना दत्त करण्या मचंद्र देवे उद्भवली. सांगितलं महादेवा मला आनंद झाला, मला वाटतं आता माझ्या शिष्याला बघावं. त्यांना आराधना केली पण मला सापडत नाही. आता तुम्ही मामी बोलून बद्रिका आश्रमाला शिष्याचा शोध घेऊ, मग शिष्य सापडत त्याला उपदेश करू, अशा हेतून ते दोघ जण निघाले. जैसा लाभ असतो उपदेतो सहज वाळून ये घरिया लगो शंके मूत्रधारिया मांदूस गट लाजला शेकया उष्ण त्राशे मे चाले आतुडे कल्पतरुषे सावले तेवे दत्त सनातन उद्भवलिया मध्यदेव करण्या के यज व्रता ताटिका बाहेरे हे हिरा ठेवणे नेत्रगारिया तेवे दत्तात्रय वासना लहरिया उदली मच्छंद्रा वनाते आश्वायशा राव भावना उभयतार मदेव दृक्य श्रम नाना तल्प फलवंगमा अपार जन्य पात्या सरतरो पोकळ्या बहुत चापळ करदडी गुलमबळ्या बकळ केळ्या नारळी केळिया शोभल्या परी सहज पाषाण डाळी महिते दैवेया तुडे या हस्तपादा दे देवी मच्छंद्र उद्भवल्या दत्तवासना उद्भवली आयुष्य वर्णिता अपार धरुवा तरी भद्रिकेचा फार शेजारो कानना मयेत गट मांदारुआ मांदळा शेळ शोभला तयावर येतो वर्षला तोय धार माने कर्णिके अपार निर ते भागीरथी उत्तम तीर निर्दृष्टीने पाहिला फिरत फिरत निघाले. महादेवाने दत्तात्रय फिरू लागलेली होती. फिरत असताना
तर मच्छिंद्राची त्यांची भेट झाली. मच्छिंद्रनाथ कष्ट झाले होते म्हणून तपश्चर्याने. असा तो मच्छिंद्रनाथाला दत्तात्रयानं पाहिलं. मग ते ओघ धरून उभयता कैते झाले गमन आशो मच्छिंद्रा कारणे आणि दृष्टी पाहतिया. ते जे होईल वार्ता गुरुज्ञाने होईल सांगता. निमित्त मात्र दोंडे सुता ग्रंथार मी मिळविले म्हणून लागले. आता त्यांची भेट घन आहे, दोघांची भेट होणार आहे म्हणून लागले ते. आणि ही भेटीची कथा उद्याच्या अध्यामध्ये ऐका. आता या गुरुचं मला ज्ञान झालं आणि त्या ज्ञानास्तव ही कथा मी उद्या लिहिणार आहे. मी एक निमित्तधारी आहे. माझं नाव जरी दोंडेश्वरीचं असलं तर मला यांनी कृपा केली माझ्यावर. आणि कृपा केल्याच्या नंतर हे ग्रंथ माझ्या हातून आरंभला हे त्या सिद्धीला नेत्या. दोंडे श्रोत नरहरी वंश मालो उदे कवित्वाशी निमित्त मात्र नरहरी कृपेशे ते बोळविले. ज्ञानेश स्वस्ती भक्ती कथासार समंत गुरुक्ष काव्य किमागर सदा परिशुद्ध भाविक चतुर प्रथमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पण वस्तु शुभम भवतु नाम भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त. पुंडलिकावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. डबडं कुठे आहे? आरतीला कुंकू लावू आरतीला. घेऊ का काढून सगळे? अरे बापरे, चांगली लाव कर ना जरा हलव त्याला दे वरकच थोडं आळून बसलं. या हलव थोडं वाट हलव ना. तशी तशी पुन्हा कापूर लावायचं बघा. आताच नाही लावायचं आपण पुन्हा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे नुर्वे मुर्वे प्रेम कृपा दयाचे सर्वांग सुंदर उठे शेंदुराचे कंठी शोभे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाचे. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना कृती. जय देव रत्न कचिधारा तुझ गवरी कुमारा चंदनाची उठी कुंकुम केशरा हे दळित मुकुट शोभत बरा अरुण झुलते नोंपोरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना कृती. जय देव लंबोदर पितांबर परिवर वंदन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वडपावे सदना संकटी पावावे निर्वाण रक्षावे सुरवर वंदन. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना कृती. जय देव कलियुगावतार नवनारायणाचा केला उद्धार अवघ्या जनाचा दाविला मूळ मार्ग शाबरी विद्येचा सहा नारायणाशी अनुग्रह दत्ताचा. जय देव जय शरणनाथा. आरती ओळ श्री गुरु दत्ता. जय देव माशापासून झाले स्वामी मच्छिंद्र गोरक्ष जन्मले गौरी कुंडात झाले दरोत्पत्ती यज्ञ कुंडात कानिक जन्मले गजकर्णात. जय देव जय नवनाथा. आरती ओळ भावती ओळ श्री गुरु दत्ता. जय देव भिक्षेच्या पात्रात वर्तरीनाथ कृष्णेच्या तीरे चौरंगीनाथ रेवरना तीरे रेवरनाथ सर्प उदरे जन्मले वटसिद्ध नागनाथ. जय देव जय नवनाथा. आरती ओळ श्री गुरु दत्ता. जय देव ब्रह्मरेतापासून चरपटी मात दर्भावर जन्मले श्री भगीरथ
गोपीचंद्र आडबंगीनाथ मीनानाथ त्याच्या संगतीत जय देव जय नवनाथ आरती ओळ भावती ओळ श्री गुरुदत्ता जय देव कलिग नवनाथ प्रख्यात झाले शाबरी विद्ये माझे सुरवर जिंकिले पराक्रम करून जग उतरले गणेशनाथ त्यांना शरणागत आले जय देव जय नवनाथ आरती ओळ भावती ओळ श्री गुरुदत्ता जय देव जय त्रिगुणात्म त्रिमूर्ती दत्ता दाना त्रिगुणी अवतार त्रिलोक किराणा नेती नेती शब्द नयनमाना सुरवर मुनी जन योगी समाधी दाना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओळता देव चिंता जय देव जय सवाय अभ्यंतरी तो एक दत्त अभ्यासे कसे कळले मात पराही परतले ते काय साहित जन्ममरणाचा पुरा शांत जय देव आरती ओळता श्री गुरुदत्ता जय देव जय दत्त येऊन उभा टाकला सदवावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्ममरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओळता देव चिंता जय देव दत्ताशी लागले जाणार परे मन झाले उन्मना मी तो पणाची झाली गुरुवन एका जनार्दनी श्री दत्त दान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओळता देव चिंता जय देव आता बापूला लवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथून निर्मळ वाय दुळदुळा जय देव जय श्री शंकरा आरती ओळ तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा गोळा नैनी विशाळा आद्यांगी पार्वती सोनाच्या माळा विभूतीचे उदळून क्षिती कंठ निळा आयसा शंकर शोभे उमा विलाळा जय देव जय शिवशंकरा आरती ओळ भावती ओळ श्री गुरुदत्ता जय देव दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे औषध हळाळ जीव उठविले त्याचे तो अशुरपणे प्रशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओळ पावरती ओळ श्री गुरु जय देव जय श्री व्याघ्रांवर बनेवर सुंदर मदारे पंचानन मोहन मुनिजन सुचारी शतकोटीचे वेदवाचे उच्चारे रकुळ तिलक राम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओळ भावती ओळ तुझ प्रभुरा जय देव दुर्गे दुर्गटवारे तुझ संसारी अनाथाना त्या करुणा विस्तारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो तर संकट निवारी जय देव महिषासुर मंथने सर्वेश्वर दे तारक्षण जीवनी जय देव जय त्रिभुवनी पाहता तुझा नाही चारी सर्व लोक न बोलवे काही सावी विवाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पाऊस लागलाई जय देव महिषासुर मंथने सर्वेश्वर दे तारक्षण जीवनी हे जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशिनी दासा क्लेशापासून सोडवे तुकापासून सोडवे गोतोडी गोपाशा आंबे तुझ वाचन पूर्ण पुरवे रासा नरारे तिरंगाला बदबन करते जय देव महिषासुर मंथने सर्वेश्वर दे तारक संजीवनी जय देव कापू आता कापड आई मला लावा म्हणजे मी म्हणलं दोनच घ्यायच्यात काही किती म्हणून लावा लावला का नाही लावलं कर्पूर गौरम करुणावसारम सदा वसंतम हृदयरिंचे भवानी सहित नमामि मंदार माला कुलताले दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय गाले लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं पायन रूप तुझे प्रेम हरिगणानंद पूजन भावे ओळे मुनी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलिकावदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ नवनाथ भगवान की जय आता विश्वात्मके देवी देणे वागे सोसावे तो सोने मज द्यावे प्रसावे जाणे जे फळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूताल परस्परे पडो मैत्र जीवाची दुरिताचे तिमिर लागो विश्व स्वधर्म सूर्य
तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, नवनाथ भगवान की जय, पार्वती पते शिव हर हर महादेव, दत्तात्रय भगवान